नगर कल्याण रोडवरील श्रीकृष्ण नगर परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या आईस बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत त्याची आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही मारहाण निलेश लंके यांची रॅली जात असताना झाल्याचा आरोप मयूर कदम यांनी केला आहे। नगर शहरातील कृष्णनगर येथे निलेश लंके यांची प्रचार रॅली सुरू असताना या ठिकाणाहून मयूर कदम आपल्या कुटुंबियांना घेऊन जात होता। याच दरम्यान रस्ता अडवून उभ्या असलेल्या एकाला मयूर कदम यांनी बाजूला होण्याची विनंती केली। याचाच राग आल्याने त्यांना मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर खासदार सुजय विखे यांनी संबंधित जखमींची रुग्णालयात भेट घेतली असून त्यांनी या घटनेवरून निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे। निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना धमकी दिली होती, त्याचवेळी पोलिसांनी कारवाई करायला हवी होती। कारवाई न केल्याने लंके यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आणि ही घटना घडली असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे। याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही सुजय विखे यांनी म्हटलं आहे। आज अहिल्यानगर येथे जी घटना झालेली आहे, सर्वात प्रथम मी सर्व महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो। ज्या घटना मागच्या 3 दिवसापासून घडत आहेत या अहिल्यानगरमध्ये पोलिसांना धमकवण्याचं काम केलं जातं आहे, सुशासन राहिलेलं नाही। आणि हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की ज्या नेतृत्व आज पोलिसांना धमक्या देतोय, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं त्या नेत्यांचे कार्यकर्ते मध्ये अशी भावना जर तयार झाली असेल की जर आमचा नेता पोलिसांना धमकवतो तर आम्ही काही करू शकतो। आणि याचाच परिणाम आज तुम्हाला पाहायला मिळाला की एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला 15-20 लोक येऊन मारहाण करतात भर बाजारामध्ये। ही अहिल्यानगरमध्ये घडणारी राजकीय लोकांकडून जी पहिली घटना आहे। जर कोणाला असं वाटत असेल की इथं मुजोरी केलेली चालते, इथं दडपशाही चालते, तर याचं उत्तर जनता 13 तारखेला देईल। आणि माझी विनंती आहे समस्त अहिल्यानगरच्या जनतेला की मागच्या 3 दिवसामध्ये हे जे घटना तुमच्या पुढं घडत आहेत, आज तरी ठीक आहे की एक वयोवृद्ध, तर मी त्या आजीला भेटून आलो, ती अतिशय घाबरलेली आहे आणि तिच्या मुलाशीही बोललो। तर अशा प्रकारे कार्यकर्ते जर बेफाम सुटले, राजकारणामध्ये नेत्यांची जबाबदारी असते कार्यकर्त्यांना नियंत्रण ठेवण्यामुळे, पण जर कार्यकर्त्यांसमोर नेता अशा प्रकारचं प्रदर्शन पोलिसांच्या विरोधात किंवा असे लूज कमेंट करत असेल तर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढल्यामुळं असे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात। आणि हे अहिल्यानगर कधीही सहन करणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो। याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत की हे जे मागच्या आठवड्यापासून या नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे राजकारणाच्या नावाखाली, याच्यावर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी। हीच शोकांतिका आहे की पोलीस काम कोणाचं करते। जे आमच्यावर आरोप करत होते की आम्ही पोलिसांचा गैरवापर करतो, आज तेच सुद्धा पोलिसांना धमकवतात तरीसुद्धा पोलीस कारवाई करत नाही। तर ही बाब आम्ही राज्याचे सन्माननीय गृहमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या निदर्शनात आणून दिली की साहेब अशा प्रकारे जर पोलीस प्रशासन काम करत असेल की पोलिसांना धमकवल्यावर सुद्धा जर पोलीस कारवाई करत नसेल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा करायची। आणि हे पोलिसांचा नाकारतेपणा आज नडला की 2 दिवस जर पोलिसांनी कारवाई केली असती तर या कार्यकर्त्यांची हिंमत वाढली नसती। पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे महसूल प्रशासन किंबहुना या निवडणुकीचे आरोप माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यामुळे, दखल न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल वाढला आणि आज एका सर्वसामान्य माता भगिनीला त्याचा सगळा त्रास सहन करावा लागला।